श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर करायचं मला करायचं होतं गायांचं शेणकूर. दुपार झालेली होती, भरपूर असं ऊन पण पडलेलं होतं. म्हटलं चला आता भरपूर टाईम झालेला आहे, आपल्या गायांचं आवरून घेऊ. अगोदर शेळ्यांचं झाडून घेतलेलं होतं, मग गायांचंच राहिलेलं होतं. मग पटकन घोळ घेतला आणि लवकर आपलं झाडून घेतलं मस्तपैकी. शेणाच्या गवऱ्या पण थापायला जायचं होतं. तो व्हिडिओ मी नाही टाकू शकत, कारण तिथे खूप माणसं असतात नाही का, म्हणजे बाया पण बघतात. बाहेर मुलं पण आरडाओरडा करत होते, त्यांना पण बघायचं होतं नाही का. त्यांच्याकडे बघताच मग मी माझं घोळं शेणकुर करायचं काम चालू होतं माझं आलं. झाडून तर झालेलं होतं, आता केर फेकून यायचा होता. मोबाईल खिशात घातला, मग म्हटलं चला आता आपण केर फेकून येऊ लवकर. शेण पडलेलं होतं, शेणाच्या गवऱ्या पण थापायच्या होत्या. मग म्हटलं शेणाच्या गवऱ्या थापून येऊ आधी. मग आपला शेणकूर असं मस्तपैकी झालेलं होतं. मग आता चहा पाण्याचं आवरायचं होतं. आहोनला पण चहा प्यायचा होता, ते नेटकेच कामावरून आलेले होते. मग काय गेले किचनमध्ये, मग बघितलं पप्पाया पण तोडून आणल्या होत्या मस्तपैकी झाडाच्या कच्च्या त्या पिकत घालायच्या होत्या. बाहेर असं मस्तपैकी वातावरण झालेलं होतं. आव्हानला एकदा चहा देऊन यायचा होता. सगळं आवरल्यानंतर मग मी चहा घेऊन गेले, स्वतः पण चहा पिले आणि त्यांना पण चहा दिला. मुलाला पण चहा प्यायचा होता. परत संध्याकाळची तयारी करायची होती, मग पटपट चहा देऊन आले, लवकर खाली आली. मग म्हटलं चला आता आपली संध्याकाळच्या भाजीची तयारी करू. तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा आणि नक्की बघा आपले व्लॉग्स आणि प्लीज खूप सपोर्ट करा. तुम्हाला आपले व्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक, कमेंट, शेअर सगळं काही करा आणि कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहा. असं काही डेली रुटीन असतो, तर मग काही रोज थोडं काही ना काही वेगवेगळं असतं. मग म्हटलं चला आपण यूट्यूब फॅमिलीला दाखवूया. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. चलो बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.